पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर, मोहन भागवतांकडून स्वागत, डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन, दीक्षाभूमीला सुद्धा भेट, माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी मोदी नागपुरात. मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कात आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार, शिवरायांचा अवमान, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, नागपूर हिंसाचार, बीडसह राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. राज्यभरात आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा उत्साह. मुंबईतील गिरगाव, विलेपार्ल्यासह ठाणे, डोंबिवली, नागपुरात, पुण्यात सुद्धा शोभायात्रेचं आयोजन. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून नववर्षाचं स्वागत. गुढीपाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. पुण्यातील दगडूशेठ, शिर्डीतील साईबाबा, मुंबईतील सिद्धिविनायक, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच दर्शनाची रीत, तर नागपुरात सामूहिक रामरक्षा पठण. शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या घरावर बुलडोझर चालवा, नागपूरच्या राजे मुधोजी भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, तर देशद्रोहाचा खटला दाखल करून कोरटकरच्या सर्व संपत्तीवर टाच आणण्यासाठी सुद्धा पत्र. मृतदेहासाठी वापरलेला बर्फ गटारातून काढून पाणी थंड करण्यासाठी वापरला. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या आवारातला धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल, लोकांचा संताप, कारवाईची मागणी. राज्यात उष्णतेची लाट सुरू असतानाच पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा सुद्धा इशारा. विदर्भात गारपिटीची हवामान विभागानं वर्तवली शक्यता. मुंबई, पुण्यात सुद्धा अवकाळीचा अंदाज.